हाय, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत सिंहगडला. माझी इच्छा होती की अथांग 1 वर्षाचा होण्याच्या आधी मला तो कुठल्या तरी गडावर त्याला घेऊन जायचे. ही इच्छाच पूर्ण करण्यासाठी आज आम्ही निघालेलो आहोत सिंहगडला. आज आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून सिंहगडावर जाणार आहोत. तर बघूयात कसं पॉसिबल आहे ते. तर आम्ही इथं पहिल्यांदा PMTची वाट बघत बसलो होतो. पण तुम्हाला जसं इथं दिसतंय तसं PMT तर सकाळी भरून चालली होती, भरपूर गर्दी होती आणि अथांगला घेऊन अशा गर्दीमध्ये चढणं पॉसिबल नव्हतं. तर ही एक बस आम्ही सोडून दिली. त्यानंतर थोडा वेळ परत वाट बघत बसलो. त्यानंतर पुन्हा एक बस आली, पण त्यातही भरपूर गर्दी होती. त्यामुळं मग आम्ही प्लॅन थोडासा चेंज केला. आमच्या प्लॅनिंगनुसार आम्ही शनिवार वाड्यापर्यंत जाणार होतो आणि शनिवार वाड्यापासून आम्हाला सिंहगडची बस पकडायची होती. पण थोडंसं लेट झालं आणि ती बस सुटून गेली. त्यामुळे मग आम्ही ऑटो केली आणि रामवाडीपर्यंत आलो. रामवाडीने मेट्रोने आता स्वारगेटपर्यंत जायचे आणि स्वारगेटहून आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टनेच म्हणजे प्रायव्हेट ऑटो किंवा गाडीने सिंहगडापर्यंत जायचे. अथांगने इथं त्याची मेट्रो राईड भरपूर एन्जॉय केली आहे. तुम्ही पण एन्जॉय करा त्याला बघून. आज अथांगसुद्धा भरपूर लवकर उठला होता. त्याची पण झोप झालेली नाही आहे. पण बाहेर जायचं म्हटलं की तो खूप जास्त एक्सायटेड असतो आणि खुश असतो. फक्त एवढीच इच्छा होती की तिथं गडावर पोहोचल्यानंतर त्याने झोपायला नाही पाहिजे, कारण त्याला नवीन काहीतरी बघायला भेटेल, काहीतरी वातावरण वेगळं छान असं होईल. त्यामुळे आम्ही त्याला घेऊन चाललो होतो आणि तो झोपला तर काही पॉईंट नाही जाण्यासाठी. म्हणून मग असंच वाटत होतं की आता त्याने झोपायला नाही पाहिजे तिथं जाऊन. सध्या त्याची ही अर्ली मॉर्निंग आहे आणि तो एन्जॉय करतोय. घरातून निघताना थोडीशी थंडी होती आणि थोडंसं वारंही होतं, त्यामुळे त्याला असं पॅक करून वगैरे चालवलेलं आहे. आणि हे जे बेबी कॅरियर आहे ते आम्ही फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे आणि तो 4 महिन्याचा असल्यापासून हे मी यूज करते. आता तो जवळजवळ 1 वर्षाचं होईल आणि हे मला चांगलं वाटलेलं आहे आणि बाहेर जाताना एकदम कम्फर्टेबली यात घेऊन त्याला फिरू शकतो. बघता बघता स्वारगेट मेट्रो स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला प्रायव्हेट गाडीने आपल्याला जायचं आहे सिंहगडला. आज आहे सुट्टीचा दिवस, त्यामुळे मी अथांगच्या बाबतीत थोडीशी रिलॅक्स आहे. त्याच्या पप्पांना सुट्टी असते सॅटर्डे संडे, तर त्याचं हेच म्हणणं असतं की आठवड्याभर मी त्याला काही वेळ देऊ शकत नाही, तर सॅटर्डे संडे मला जेवढं पॉसिबल होईल तेवढा मी त्याला वेळ देईन. आमच्या ग्रुपमध्ये 3 लहान मुलं होती, तर त्यामुळे एक्सपेक्टेशन नव्हती की सिंहगड पूर्णपणे आम्ही बघू शकू. अथांग जन्मण्याच्या आधी आम्ही 2-3 वेळा सिंहगडावर येऊन गेलोय आम्ही दोघंच, पण अथांगला घेऊन ही पहिलीच वेळ आहे आमची. घरातून निघताना काही खाऊन वगैरे निघालो नव्हतो, फक्त कोमट पाणी पिलं होतं आणि अथांगला पण मी कोमट पाणीच दिलेलं होतं. आणि आता वेळ झाली होती काहीतरी खाण्याची. मुलांना पण भूक लागली होती आणि आम्हाला पण थोडीशी भूक लागली होती, तर त्यामुळे आम्ही रस्त्यातच केळ घेतलं आणि मुलांना पण चारलं आणि आम्ही पण खाल्लं. सिंहगडावर जाताना पहिले खडकवासला लागतं आणि इथं स्टॉल ओपन झाले होते. गरम गरम मस्त भज्यांचा वगैरे वास येत होता, ओली भेळ वगैरे याचा वास येत होता. ठरवत होतो, चाललं होतं आमचं काहीतरी खाऊन जाऊया, परत म्हटलं नाही नको, उशीर होईल, मुलांना घेऊन जायचे म्हणजे थोडासा वेळच होईल आपल्याला चालत जायला वरती, त्यामुळे कॅन्सल केलं. आम्ही जी गाडी केली होती ती इथं पायथ्यापर्यंतच होती आणि पायथ्यापासून दुसऱ्या गाडीने आम्हाला वरती जायचं होतं.
फायनली आपण गडावर पोहोचलोय आणि सुरुवात करतोय गड चढायला. थोडासा गड चढल्यानंतर सगळेच जण दमलो होतो आणि ऊनही यायला चालू झालं होतं, त्यामुळे इथे झाडाखाली मस्त सावलीला थोडा वेळ बसलो आणि नंतर पुढे गेलो. आणखी थोडंसं वर आल्यानंतर जेवण करून मग बाकीचा राहिलेला गड फिरायचं ठरवलं. मग पहिल्यांदा ऑर्डर दिली, त्यानंतर मग आम्ही आमच्या लहान मुलांना पहिल्यांदा खायला घातलं, त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतले. तसं तर सिंहगडाचे भजी आणि पिठलं भाकरी फेमस आहे, पण मला पिठल्याची चव एवढी काही जास्त आवडली नाही. पण यापेक्षा जास्त चांगलं होतं ती म्हणजे मटकीची भाजी आणि वांग्याची भाजी. तर तुम्ही पण या 2 भाज्या नक्की ट्राय करा. व्हेज थाळीमध्ये या भाज्या मिळतात. खाऊन झाल्यानंतर आपण परत एकदा चालू केलेला आहे आपला पुढचा प्रवास. याच रस्त्याने पुढे आपल्याला कल्याण दरवाजा, देवटाकी आणि झुंजार बुरुज बघायला मिळणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ही देवटाकी बघूयात. शेजारीच देवटाकीच्या मारुतीचं सुंदर असं मंदिर आहे छोटंसं. या टाकीमध्ये स्वच्छ आणि थंडगार पाणी असतं आणि उन्हातून फिरून आल्यानंतर तर या पाण्याचे काही वेगळंच महत्त्व वाटतं. आता आपण चाललेलो आहोत कल्याण दरवाजाकडे. इथे अशा दगडी पायऱ्या बघायला मिळतील. खूप मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांची हालत थोडीशी बेकार झालेली आहे सध्या. या पायऱ्या खूप सावधगिरीने चढाव्या उतराव्या लागतात आणि जर लहान मुले असतील तर आणखीनच. हाच आहे कल्याण दरवाजा. यानंतर आपण निघालेलो आहोत तानाजी समाधीकडे. समाधीकडे जाताना जो हा रस्ता आहे त्याच्यावरती असं पूर्ण माहिती लिहिलेली आहे सिंहगडाची, त्याच्या इतिहासाची.
आज आम्ही एवढंच बघू शकलो अथांगसोबत, पण यात पण आनंद होता की अथांग एवढं तरी बघू शकला आमच्यासोबत आणि त्यांनी जास्त त्रास नाही दिला. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.